विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज नवोदयच्या कोनाचे प्रकार व हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कोनाचे प्रकार व त्याचे उपयोजन पाहणार आहोत. चला, तर याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला हे याच्यावर जे आधारित प्रश्न आहेत ते तुम्हाला येतील. ठीक आहे. याच्यावरचे आधारित प्रश्न तुम्हाला येतील त्यासाठी आपण काय करू तर याचे जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण पाहू. आता कोनामध्ये काय राहतात? किती घटक राहतात? 3 घटक राहतात. 2 घटक राहतात. एक पहिला घटक आहे बाजू. म्हणजे बाजू काय राहतात माहिती आहे ना? 2 रेषाला रेषा म्हणजे ह्या 2 रेषा म्हणजे त्याच्या बाजू असतात. ठीक आहे. तर कोणता पण जो कोन तयार होतो तो 2 रेषांनी तयार होतो. ठीक आहे. आणि त्याला एक शिरोबिंदू असतो. कोणाला किती शिरोबिंदू असतो? एकच शिरोबिंदू असतो. ठीक आहे. जिथे 2 बाजू एकत्र येतात त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण? शिरोबिंदू. ठीक आहे. तर कोणाला एक शिरोबिंदू आणि 2 भुजा किंवा 2 बाजू असतात आपण असं म्हणतो. आता कोणाला नाव कसं द्यायचं? समजा हा कोन आहे. कोनाचं नाव कसं हे करायचं? इथं दिलेलं आहे समजा ए, इथं दिलेलं आहे बी आणि इथं दिलेलं आहे सी. मग याचं नाव काय झालं ह्या कोनाचं? ह्या कोनाला आपण ए-बी-सी कोन म्हणू शकतो किंवा ए-बी-सी असं म्हणू शकतो, असा कोन म्हणू शकतो किंवा सी-बी-ए असं म्हणू शकतो किंवा कोन सी-बी-ए असं आपण दोन्हीकडून कसंही वाचू शकतो त्याचं वाचन करू शकतो आपण. समजा त्रिकोण असा आहे, कोन असा आहे. ठीक आहे. इथं एक्स आहे, इथं वाय आहे आणि झेड आहे. याचं वाचन कसं करू शकतो? कोन एक्स, वाय, झेड, कोन एक्स, वाय, झेड किंवा झेड, वाय, एक्स किंवा झेड, वाय, एक्स किंवा याला आपण कोन वाय पण म्हणू शकतो. कोणता कोन? कोन वाय पण म्हणू शकतो. आता याच्या 2 भुजा कोणत्या आहेत? भुजा एक्स-वाय आहे आणि भुजा वाय-झेड ह्या त्याच्या 2 भुजा आहेत. चला. आता कोन मापक काय आहे? कोन मापकाच्या सहाय्याने आपण नंतर पाहू. याचं जेव्हा प्रश्न येईल त्याच्यावर आधारित आपण पाहू नंतर. आता कोनाचे प्रकार जर पाहिले आपण, तर कोनाचा पहिला प्रकार राहतो शून्य कोन. आता हे शून्य कोनामध्ये कोण येते? शून्य कोन. पहा कोनाचे प्रकार. शून्य कोन. जो की 0 अंशाचा राहतो. म्हणजे एखाद्या रेषेला आपण त्याच रेषेवर जर एक रेष काढली, आपण कुठंच नाही फिरलो, तर त्याला म्हणतो शून्य कोन. शून्य कोन किती अंशाचा असतो? 0 अंशाचा राहतो. हा पहिला कोन झाला. दुसरा कोन आहे लघु कोन. लघु कोन. आता पहा मी एक आकृती काढून दाखवतो. ही समजा वर्तुळ आहे आपलं किंवा एखादी चपाती आहे समजा. ठीक आहे. ह्या चपातीचे आपण जर 4 तुकडे केले. ठीक आहे. ठीक आहे. हे आपले 4 तुकडे केले. ठीक आहे. तर हा कोरभर जो हिस्सा राहतो ना तो काटकोना असतो. हा कोरभर म्हणा, हा कोरभर म्हणा, हा बरोबर 90 अंशाचा असतो. आता ह्या काटकोनापेक्षा कोरभरपेक्षा जर कमी तुकडा असेल, तर त्याला आपण लघुकोन म्हणतो. आणि ह्या लघुकोनाचं जे माप राहते ते 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असतं. ह्या दोघांच्या मधात राहतं. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, लघुकोन बरोबर 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी जे अंतर राहते, त्याला लघुकोन असे म्हणतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला कमेंट पण करता येईल हां इथे. चला, नंबर 3रा विशाल कोन. म्हणजे जर एखादा कोन तुम्हाला कोरभरपेक्षा कमी दिसत असेल, तो असा असेल इथे. तर जर कोरभरपेक्षा कमी अंतर दिसत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? लघु कोन. विशाल कोन कसा होणार? विशाल कोन जर आपण कोरभरपेक्षा जास्त. लघु कोनाची आकृती कशी येणार? अशी येणार. ओके. कोरभरपेक्षा कमी. विशाल कोनाची आकृती कशी येणार? आपल्याला कोरभरपेक्षा जर जास्त, कोरभर म्हणलो ना कोरभर एवढं. कोरभरपेक्षा जर जास्त आकृती येत असेल,
तर ती राहते विशाल कोनाची आकृती. आणि त्याच्यानंतर आपलं चौथं जे आहे आपला काटकोन. हे 90 पेक्षा जास्त विशाल कोन असतो, पण 180 पेक्षा कमी अंशाचा असतो. त्याच्यानंतर आपण काटकोन पाहू. 90 अंशाच्या कोनाला आपण काटकोन म्हणतो. ठीक आहे. इथं बरोबर एक कोरभर म्हणजे काय राहते काटकोन. म्हणजे आपलं काटकोनाची जी आकृती आहे ती बरोबर असते आणि ते एक मार्किंग असते. ठीक आहे. असं स्क्वेअर टाइप राहतं. तर त्याला आपण काय म्हणतो काटकोन म्हणतो. त्याच्यानंतर अ, विशाल कोन झाला आपला 5वा कोन राहतो आपला सरळ कोन. सरळ कोन. एखादी सरळ रेषा राहते ना, जसं सरळ रेषेसारखं दिसते. ठीक आहे. हा कोन सरळ झाला बघा. इकडं पण फ्लॅट आहे. आहे ना? फ्लॅट झाला. म्हणजे पहा हे जर रेष काढली आपण, हे जर अर्धगोल पाहिलं, अर्धगोलाचं माप किती राहते 180. ठीक आहे. अर्धगोलाचं हे माप पाहिलं तर 180. इथून 0 पासून असं फिरून 180. म्हणजे ह्या इथून एवढं, हे अर्धगोलाचं माप आहे ना इथून एवढं. म्हणजे इथून एवढं जे माप आहे, सरळ रेष जर काढली तर तो राहतो सरळ कोन. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं 6वा प्रकार आहे आपला अ, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. मग आपलं अर्ध्याच्या वरी बघा अर्ध्या पहिलं लघुकोन काय झालं, हे कमी झालं. ठीक आहे. लघुकोन काय राहते कोरभरपेक्षा कमी, कोरभरपेक्षा कमी. काटकोन कसं राहते कोरभर. विशाल कोन कसं राहते कोरभरपेक्षा जास्त विशाल कोन राहते. सरळ कोन सरळ रेष राहते. आता याच्यापेक्षा जर मोठं जर म्हणलं, इथून अशी अशी रेष गेली आणि इकडं कोन तयार झाला असा. ठीक आहे. तर हे राहते आपला प्रविशाल म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी कोनाच्या मापाला आपण काय म्हणतो? प्रविशाल कोन. प्रविशाल कोनाच्या नंतर आपण घेऊ तर शेवटचं आहे आपलं पूर्ण कोन. पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजे आपला एक चपाती समजा चपाती किंवा गोल आकार हे पूर्ण आहे की नाही? याला म्हणतो आपण पूर्ण कोन. म्हणजे जर एखादी आकृती आपण इथून सुरू केली आणि ती पूर्ण जाऊन पहिल्या ठिकाणीच आली, तर त्याला म्हणतो आपण पूर्ण कोन. ठीक आहे. आता याच्यावर आधारित आपण काय करू तर काही प्रश्न आपण पाहू. एकच मिनिट. याच्यावर आधारित काही आपण प्रश्न पाहणार आहोत. त्याचे पहिले नमुना प्रश्न पाहू. त्याच्यानंतर आपला स्वाध्याय पाहू आणि त्याच्यानंतर आपण काठिण्य पातळीवरचे पण प्रश्न सगळं आपण कंप्लीट करण्याचा आज प्रयत्न करू. पेन्सिल घेऊ ते चला. तर पहिलं आपण काय पाहू घड्याळात मध्यान्नापूर्वी अ, 4 वाजले असता त्याच्या मिनिट काटा व तास काटा यामधील कोणता कोणाचा प्रकार तयार होतो? आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा आपले 4 कसे वाजतात पहा. 4 कसे वाजतात? इथं 12 असतात. इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथे हे 4 वाजलेले असतात. 4 वाजले म्हणजे मिनिट काटा 12 वर राहतो आणि जो तासाचा काटा राहतो तो 4 वर. आता इथं पाहिलं, इथं ही आकृती पाहिली तुम्ही. ठीक आहे. तर ही काय झाली बघा कोरभरपेक्षा जास्तची आकृती तयार झाली, आहे की नाही? कोरभरपेक्षा जास्त. कोरभर अशी राहते. ठीक आहे. इथून जरा काढलं तर अशी राहते कोरभर. ही कोरभरपेक्षा जास्त आहे. ही आकृती काय आहे? कोरभरपेक्षा जास्त आहे. इकडे झालं की नाही हे 4 म्हणजे ही कोरभरपेक्षा जास्त आहे. कोरभरपेक्षा जास्त अंतर असेल तर आपण काय म्हणतो त्याला विशाल कोनाची आकृती आहे, असं आपण त्याला संबोधतो. ठीक आहे. एकच मिनिट थांबा आपण याला थोडंसं अजून दिसत नसलं तर मला सांगा थोडंसं. दिसत नसेल कॅमेरा तर मला आधीच सांगा.
ठीक आहे. आपण याला सेटिंग करू कारण बरेचसे मुलं लाईव्ह येतात आणि जातायत. बहुतेक कॅमेऱ्याची सेटिंग व्यवस्थित आपली नाहीये. चला दिसतंय का व्यवस्थित? चला. पुढचं टेबलचा पृष्ठभाग व त्याचे पाय यामध्ये कोणता प्रकारचा कोन तयार होतो? बघा टेबल म्हणू किंवा एखादी इमारत म्हणू किंवा बिल्डिंग म्हणू, त्याच्यामध्ये जो भाग तयार होतो, त्याच्यामध्ये जो कोन तयार होतो, तो काटकोनचा होतो. टेबल आपला असा राहतो की नाही टेबल, टेबल असा राहतो. ठीक आहे, इथं टेबल राहतो. याच्यामध्ये हे माप जे राहते, ते कोणतं राहते? काटकोनचं. ठीक आहे. टेबल असो, इमारत असो, दोन्हीमध्ये आपल्याला काटकोन तयार झालेला आपल्याला दिसेल. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. हे सॉल्व्ह केलेले प्रश्न होते. आता आपण स्वाध्यायामधले प्रश्न पाहू. व्यवस्थित दिसतंय का? थोडं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. चला. पुढचं आहे आपल्याला पुढीलपैकी सरळ कोनाचे माप किती? आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सरळ कोन याच्यातलं सरळ कोन जर पाहिलं तुम्ही, सरळ कोनाचं माप राहते 180. सरळ कोनाचं माप किती राहते? 180. प्रविशाल कोनाचं माप राहते 180 पेक्षा जास्त, परंतु 360 पेक्षा कमी आणि पूर्ण कोनाचं माप राहते 360. शून्य कोनाचं शून्य कोन राहतं, लघु कोनाचं 0 पेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी, त्याच्यानंतर विशाल कोनाचं 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी, 90 आणि 180 मध्ये असेल त्याला विशाल कोन म्हणतो आपण. काटकोनाचं 90 असतं, सरळ कोनाचं 180 राहतं, प्रविशाल कोनाचं 180 आणि 360 च्या दरम्यान राहतं आणि पूर्ण कोनाचं जे माप राहतं ते 360 चं राहतं. म्हणून इथं पूर्ण कोनाचं माप आपल्याला जर पाहायचं असेल, तर ते 360 आपल्याला असं उत्तरामध्ये द्यावं लागेल. त्याचप्रमाणे जर आपण दुसरा प्रश्न पाहिला. पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? आता प्रविशाल कोन कसं राहते पहा, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन राहते पहा, इकडून असा पूर्ण म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त आपला कोन तयार पाहिजे. अर्धा आहे, हा अर्धा आहे पण याच्यापेक्षा जास्त कोन तयार झाला त्याला प्रविशाल कोन म्हणतो. तर इथं जर आपण पाहिलं हे पेक्षा कमी आहे. ही लघुकोनाची आकृती. त्याच्याची लघुकोनाची. आवाज येतोय का माझा क्लिअर आवाज येतोय का? कोण-कोण आहे लाईव्ह? चैतन्य आहे, सूरज आहे, रोहन आहे. आवाज येतोय का माझा? क्लिअरली आवाज येतो का? कारण बरेचसे मुलं येऊन जातात. आवाज येतो का आवाज? आवाज येत असेल तर सांगा. चला. येस सर. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न पाहू. हा कोण झाला आपला लाईव्ह फारच कमी मुलं येत आहेत हां. नवोदयचे तर फार कमी येत आहेत. हा कोण झाला लघु कोण? हा पेक्षा जास्त आहे. हा विशाल कोण झाला. हा 90 अंशाचा करेक्ट आहे. हा काटकोन आहे आणि हा बघा, हा अर्ध्यापेक्षा जास्त इकडून ह्या गोलाला पाहायचा. हा गोल अर्ध्यापेक्षा जास्त आहे. सरळ रेषेपेक्षा जास्त आहे. हा प्रविशाल कोनाची आपली आकृती आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर राहणार आहे याचं. कोण तयार करतात? कोण कोण तयार करते? 2 रेषाखंड तयार करतात. 2 रेषा किंवा रेषाखंड सामायिक बिंदू असणारे 2 रेषाखंड. पहा 2 रेषा म्हणलं तर नुसत्या 2 रेषा काढल्या तर तयार होणार का? कोन? अशा 2 रेषा काढल्या नाही. ठीक आहे. 2 रेषाखंड, रेषाखंड म्हणजे 2 ज्याला दोन्ही मर्यादा असते. 2 रेषेला मर्यादा नसतात. ठीक आहे. पण समांतर रेषा असल्या त्या कधीच एकत्र भिडू शकत नाहीत. 2 किरण म्हणजे किरण असे राहतात त्याला अमर्यादित हे जाऊ शकतात एका साइडला. त्याला 2 किरण म्हणतो. एका साइडला जर जातात त्याला काय म्हणतो किरण म्हणतात. पण समांतर असतील तर त्या कधीच एकत्र भेटणार नाही. 2 सामायिक बिंदू बघा, सामायिक बिंदू असलेले 2 रेषाखंड. म्हणजे ह्या बिंदूपासून 2 रेषा जात असतील. ठीक आहे. 2 रेषा म्हणजे एक इकडे, एक इकडे कुठेतरी. मग ते काय झाले आपल्याला अ, 2 सामायिक तिथून काय तयार होतो आपल्याला एक कोन तयार होतो. तर कोन तयार करण्यासाठी आपल्याला एक सामायिक बिंदू आणि 2 रेषा लागतात. हे पाठच करून घ्यायचे आहेत. परीक्षेला येण्याची शक्यता दाट आहे.
कात्रीच्या जोडलेल्या पत्त्यांमध्ये पुढीलपैकी कोण तयार होतात? बघा कात्री जी राहते ती अशी राहते. ठीक आहे. ही अशा अशा प्रकारे. कात्री खूपच जास्त असं जास्त जाऊ शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला जे कात्रीमध्ये होईल, ठीक हे समजा. कात्रीमध्ये ह्या कोरभरपेक्षा नेहमी कमीच अंतर होईल. ठीक आहे. हे जास्त याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही कात्रीमध्ये. ठीक आहे. मग तो लघुकोनाची आकृती तयार होते. याचं 4 नंबरचं जे उत्तर आहे, हे कोणती आकृती तयार होईल तर आपल्याला लघुकोनाची आकृती तयार होते. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. 1-2 मिनिटात. चला पुढचा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणत्या घड्याळात 2 काट्यांमध्ये काटकोन तयार झालेला आहे? काटकोन म्हणजे अर्धा भाग हां. काटकोन म्हणजे बरोबर कोरभर. ठीक आहे. तर इथं पहा इथं 3 वाजलेले आहेत, इथं काटकोन आहे. इथं पहा हे 5 वाजून 45 आहे. काटकोनासारखं वाटतो, पण हे बरोबर 6 वर नाहीये हां. हे 6 च्या थोडं इकडं आहे. मग जर तुम्ही निरीक्षण केलं, तर हे 3 जे वाजलेले आहेत, इथं काटकोनाची आकृती तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे पण डाउट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. दुसऱ्या टॉपिकवर पण असतील, ते पण विचारू शकतात. गणिताचा आज आपण गणिताचाच पाहतोय. ठीक आहे. तर गणितावर आधारित कोणतेही प्रश्न विचारू शकतात. हा सराव झाल्यावर आपण स्वाध्याय झाल्यावर आपण तुमचे नक्कीच डाउट क्लिअर करण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करू. तर इथं काटकोन फक्त 3 वाजले नाही, हे बरोबर 3 वाजले इथं काटकोन तयार झालं. म्हणजे मध्यांतर नंतर 3 वाजून 45 3 वाजून 45 घड्याळाच्या मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोन तयार होईल? पहा 3 वाजून 45 मिनिटं. म्हणजे 3 वाजून 45 मिनिटं आहे ना? पण हे 3चा काटा थोडासा पुढे गेलेला राहतो. ठीक आहे. 3चा काटा बरोबर थोडा पुढे गेलेला राहतो. 3 वाजून 45 मिनिटं. मग याच्यामध्ये सरळ कोन तर नाही तयार झाला. ठीक आहे. सरळ कोन 3 वाजून सरळ इकडे गेला असता तर सरळ झाला असता. पण हे 3च्या हे जो तासाचा काटा आहे थोडा पुढे जाणार आहे. 3च्या थोडं कुठेतरी पुढे जाणार आहे. की नाही? मग याच्यामध्ये आपल्याला कोणता कोन तयार होतोय? हा विशाल कोन तयार होतो. अर्ध्यापेक्षा जास्तच अंतर आहे. पण सरळ रेषेपेक्षा कमी. तर मग हे आपल्याला विशाल कोन तयार होतो. ठीक आहे. 3 वाजून 45 मिनिटाला आपल्याला विशाल कोनाचं माप भेटेल. पुढीलपैकी कशामध्ये कोनाचा उपयोग केला जात नाही? व्यवस्थित दिसतंय का हे? काय थोडं ब्लर दिसतंय? व्यवस्थित दिसत आहे का? चला पुढीलपैकी कशामध्ये प्रश्न तुम्ही पुस्तकामध्ये पण पाहू शकता. पुस्तकामध्ये 7वा प्रश्न आहे. वाचू शकता पुढीलपैकी कशामध्ये कोनाचा अ, उपयोग केला जात नाही. 2 रेषाखंडाचे वळण बघा 2 रेषाखंडाचे वळण मोजण्यासाठी आपण कोनाचा नक्कीच वापर करतो. सागराची खोली मोजणे, इमारतीचे मोजमाप, क्रीडा स्पर्धा अ, इथं आपण केला जात नाही. तर इमारतीचे मोजमाप करताना आपण नाही घेत कोणाचा माप, कुठून कुठपर्यंत आहे. त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धामध्ये पण आपण कोणाचा माप हे करत नाही. ठीक आहे. 1 मिनिट याचं थोडं एका मिनिटानंतरच आपण हे याचं करू. उत्तरामध्ये पण पाहूत आपण. कारण बरेचसे जागी कोणाचा उपयोग होतोच आपला. पाहतो याचं इथे बघा क्रीडा याच्यामध्ये आपण हा आहे ना रेषा हे करतो. इमारतीचे 90 अंशाच्या कोनामध्येच करतात इमारत पण. ठीक आहे. 2 रेषाचे वळण मोजण्यासाठी पण करतो. पण सागराची खोली मोजण्यासाठी आपण काही नाही करत. एक सरळ एक सरळ दोरी टाकतो आणि तो किती फूट आहे काही नाही ते आपण मोजतो. तर फक्त सागराची खोली मोजण्यासाठी आपण कोन मापकाचा आधार घेत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फक्त बी मध्ये आपण काय करतो, की
कोन मापकाचा सहाय्य घेत नाही आपण. पूर्ण कोणाचे माप किती? आता हा मी तुम्हाला इथं सगळे कोणाचे माप दिलते. ठीक आहे. इथं सगळं. पूर्ण कोणाचं माप किती राहते? 360 राहते. पूर्ण कोणाचं माप 360 राहते. शून्य कोणाचा शून्य कोन, लघु कोणाचा 0 पेक्षा जास्त, 90 पेक्षा कमी, विशाल कोणाचं 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी, काटकोन हा 90 अंशाचा राहतो. सरळ कोन हा 180 चा राहतो. प्रविशाल कोन 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी राहतो. हे सगळं लक्षात ठेवा आणि पूर्ण कोन राहतो 360 अंशाचा. हे छोटं राहतं त्याला अंश असं म्हणतो. ठीक आहे. तर 360 अंशाच्या कोनाला आपण काय म्हणतो? पूर्ण कोन म्हणतो. पूर्ण कोनाचं माप किती झालं? 360 पर्याय क्रमांक बी मध्ये. सोबतच्या आकृतीत कोनांची संख्या किती? आता हे पहा, असा पण प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला येतो. मागच्या वेळेस पण परीक्षेमध्ये आलेला असा प्रश्न. तर समजा इथे बी, सी, डी, ई दाखवलं ना इथं. समजा ही अशी आकृती आहे. इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे आणि ई आहे इथं. मग याच्यामध्ये किती कोन तयार झाले आपल्याला जर सांगायचं असेल, तर इथं 1 लिहायचं, इथं 2 लिहायचं, इथं 3. आता या सगळ्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3. 1 मध्ये 2 मिळवले 3 होतात, 3 मध्ये 3 मिळवले 6. मग टोटल कोन किती तयार व्हायले? 6. इथं पण 1, 2, 3 इथे आपल्याला टोटल कोन किती तयार होतील? 6. असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता. ठीक आहे. मागच्या वर्षी आलेला होता. समजा मी ह्याच्यावर व्हिडिओ पण केलेला होता आणि मी सांगितलं होतं परीक्षेला जाण्याच्या आधी, की ह्याच्यावर 100% प्रश्न येणार आहे. आपला जो गेस्ट पेपर राहतो, आपण त्याच्यानुसार आपण आपण सांगितलं होतं, की बाबा अशा प्रकारचा प्रश्न येणार आहे. समजा इथं असा दिलेला आहे आणि इथं कोणाचे किती कोण तयार होतात असं विचारलं. तर काय करायचं? इथं 1 लिहायचं, इथं 2 लिहायचं, इथं 3 लिहायचं, इथं 4 लिहायचं. आता सगळे मोजायचे. 1 + 2 + 3 + 4. आता सगळ्यांची जर बेरीज केली, 1 अन् 2 3 होतात, 3 अन् 3 6 होतात, 6 अन् 4 10 होतात. मग इथं किती कोण तयार झाले? 10 कोण तयार झाले. तसंच जर मी आकृती अशी काढली अजून आकृती आता इथं किती कोण तयार झाले आपल्याला विचारलं. इथं 1 नंबर द्यायचा, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. आता सगळ्यांची बेरीज करायची. आणि परीक्षेला बहुतेक हाच प्रश्न आला होता आपल्याला. ठीक आहे. 1 + 2 + 3 + 4 + 5. आता सगळ्यांची बेरीज केली 3 अन् 3 6, 6 अन् 4 10 अन् 10 अन् 5 15. मग ह्या ठिकाणी किती होणार? 15. तसंच ह्या ठिकाणी 1, इथं 2 आणि इथं 3 दिलते आपण. तिघांची बेरीज केली 1 + 2 + 3, 1 + 2 + 3. या तिघांची बेरीज केली 1 अन् 2 3, 3 अन् 3 6. आपल्याला 6 पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून गेलता. चला पुढचं सोबतच्या चौकोनात किती कोन तयार होतील? आता इथं जर आपण पाहिलं, तर इथे एक कोन तयार झाला, इथे एक कोन तयार झाला. इथे एक झाला, इथे एक झाला. म्हणजे 1, 2, 3, 4 हे 5 आणि हे 6 आणि हा मोठा कोन जर बघितला हे 7 आणि हा मोठा कोन 8. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं 8 कोन तयार होतील. कसं कळालं का तुम्हाला? मी अजून काढून दाखवतो. ही आकृती काढतो आपण. पहा. याच्यामध्ये किती कोण आहेत पहा. 1, 2, 3, 4 आहेत. हे की नाही 4 तर कोण भेटलेच आपल्याला. त्याच्यानंतर अजून इथलचा एक कोण भेटला 5, इथलचा 6 भेटला, इथलचा 7 भेटला आणि इथलचा 8. म्हणजे असे आपल्याला टोटल एकूण 8 कोन भेटतील. इथं पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8. आता पुढचा प्रश्न पाहूत आपण. आता इथे पहा उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न पण विचारलेले आहेत. सोबतच्या आकृतीत पुन्हा दिसत नाही. आता दिसतंय का व्यवस्थित? बघा सोबतच्या आकृतीत कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल? आता आपल्याला इथं पाहायचं हे कोणाचं माप किती असू शकेल? पहा काटकोन म्हणजे राहतो कोरभर आहे. ठीक आहे. आपल्याला कोनमापक नसलं तरी आपल्याला निरीक्षणाद्वारेच आपल्याला कळायला पाहिजे. काटकोन हा 90चा असतो आणि ती कोरभर बरोबर आपली रेष काय राहते कोरभरची राहते. मग हा काटकोनाचं तर माप नाहीये. पहा हे कोरभरपेक्षा कमीचं माप आहे ना कोरभर म्हणजे 90 पेक्षा कमीच असणार आहे. कोरभरपेक्षा कमी म्हणजे 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा कमी आपल्याला 75 इथं दिसतंय.
बाकी सगळे 90 पेक्षा जास्तच दिसतात. ठीक आहे. तर पण 90 पेक्षा कमी आपल्याला 75 इथं दिसतात. हेच आपलं उत्तर. येस. प्रेम, काही डाउट्स आहे का? काही डाउट आहेत का? काय डाउट्स आहेत तर विचारू शकता. आवाज ऐकू येतो, दिसतोय क्लिअर? चला हॅलो सर म्हणताय, काय डाउट आहे का सांगू शकता? नो सर. कळतंय का माझं व्यवस्थित कळतंय प्रेम? कितवीला आहे? नवोदयलाच आहेत का तुम्ही? चला पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेल्या किती कोन तयार होतात? पहा क्यू. या क्यू पासून किती कोन तयार होतात? क्यू पासून हा एक तयार होतो आणि इकडचा एक. आणि इथं पहा ह्या क्यूची आकृती अशी अशी आहे. नवोदयलाच आहेत तुम्ही? येस. ओके. तुमच्या मित्रांना पण सांगा. बाकी लोकांना पण माहीत होऊ द्या. पहा, इथून आपल्याला फक्त एकच आकृती गेलेली आहे की नाही इथं. अशी इथं क्यू आहे. मग इथं 1 नंबर द्यायचा, इथं 2 नंबर द्यायचा. 1 आणि 2 किती होतात मला सांगा बरं? 1 आणि 2 किती होतात? 1 अधिक 2 किती होतात? इथं किती कोण तयार झालेले असतील मग आपल्याला? 1 आणि 2 ची बेरीज करायची. 1 आणि 2 ची बेरीज केली. 1 आणि 2 किती झाले? 3. मग इथं किती आहेत टोटल क्यू पासून आपल्याला 3 कोन तयार होतील. पी पासून विचारलं असेल तर किती झाले असते सांगा बरं पी पासून? पी पी पासून बघा इथं 1, इथं 1, इथं 1 3 रेषा आहेत. इथं 1 आणि अशी आहे. म्हणजे 1, 2, 3 दिले असते. आहे की नाही? याला 1 नंबर, इथं 2 नंबर, इथं 3 नंबर टाकले असते. मग कोण मोजले असते? 1 आणि 2 आणि 3 यांची सगळ्यांची बेरीज केली असते. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. पण क्यू पासून आपल्याला काय तयार व्हायलं? इथं फक्त इथंच एक रेष अशी एकच आहे मधात. मग इथं 1 नंबर दिला, इथं 2 नंबर आणि ह्या दोघांची काय केली? 1 अधिक 2 ह्या दोघांची बेरीज केली. आपण उत्तर आलं 3. येस, येस. करेक्ट आहे उत्तर. कोणत्या टॉपिकमध्ये डाउट असेल, कोणता प्रश्न जरी डाउटफुल असेल, तर हे झाल्याच्या नंतर तुम्ही विचारू शकता मला. सोबतच्या आकृतीत विशाल कोनाच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत? आता विशाल कोन म्हणजे आपल्याला किती 90 पेक्षा किंवा कोरभरपेक्षा जास्त. कोरभरपेक्षा जास्त पहा, हा कोरभरपेक्षा जास्त भाग आहे की नाही? हा पण कोरभरपेक्षा जास्त भाग आहे. इकडचा पण कोरभरपेक्षा जास्त भाग आहे. इकडचा पण कोरभरपेक्षा जास्त भाग आहे. इकडचा पण कोरभरपेक्षा जास्त भाग आहे. आणि इकडचा कोरभरपेक्षा जास्त भाग आहे. एवढ्या आपल्याला आकृत्या विशालकोनाच्या भेटतात. 1, 2, 3, 4, 5, 6. आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल 6. ठीक आहे. पहा विशालकोन म्हणजे कोरभरपेक्षा जास्त. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. नाही सॉरी. इथं हां, इथं पण आहे. ही कोरभरपेक्षा जास्तचीच आकृती आहे. कोरभरपेक्षा जास्तची आहे. इथे पण ही पण बघितली तर कोरभरपेक्षा जास्त. ही बघितली तर कोरभरपेक्षा जास्त. आणि ही बघितली तर कोरभरपेक्षा जास्त. अशा 6 आकृत्या आपल्याला भेटतात. आता आपल्याला शेवटचा प्रश्न आहे. तेजसचे सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोन काढला. तन्मयने त्याच्या दुप्पट माप अ, असणारा कोन काढला. तर हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? पहा इथं तेजसने बघा इथं आकृती आहे की नाही? हे 10, 20, 30, 40, 50. मग त्याने किती काढला होता? तेजसने 50 आकाराचा. याच्यापेक्षा दुप्पट म्हणलं तर किती असणार? याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 100. मग 100 हा कोणत्या प्रकारचा कोनाचा माप आहे सांगा बरं? जर लाईव्ह असतील ना, तर मी थोडा जास्त वेळ घेईल. ठीक आहे. अजून 10, 15, 20 मिनिटं तर घेऊ. आणि जास्तीत जास्त आठवड्यातून 2-3 वेळेस येण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. 9 वाजताच येण्याचा प्रयत्न करेल. 8:30 ते 9च्या आसपास येण्याचा. पण जास्तीत जास्त मित्र जर असतील तुमचे लाईव्ह, तर मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ लाईव्ह देईल. तुम्हाला सगळे डाउट क्लिअर करू आणि तुमचं मिशन जे आहे आपलं नवोदयचं, ते नक्कीच तुम्हाला नवोदयमध्ये नंबर लागण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायद्याचं होईल. काहीही डाउट असो गणितामध्ये. मेन गणितच आहे आणि गणितामध्ये जास्तीत जास्त डाउट्स तुमचे जे असतील मी ते पूर्णपणे कोणताही प्रश्न असो, ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण त्याच्यासाठी मला जास्त जे आहेत जास्त कमीत कमी 8-10 मुलं तरी लाईव्ह पाहिजे. तर 8-10 मुलं जर लाईव्ह असतील, तर मग मला व्हिडिओ पण करायला खूप छान वाटेल. आणि तुम्ही पण राहत जा. ठीक आहे. आपण अजून 15-20 मिनिटं घेऊ क्लास.
ठीक आहे. कारण 9ला सुरू केलं आम्ही 9च्या आसपास 9:10 तर 10 वाजेपर्यंत आपण घेऊ आता. इथं 100 अंशतः कोणता असेल सांगा बरं कोणता याच्यातला? लघु कोण असतो, काटकोन, विशाल कोण का प्रविशाल कोण? उत्तर देऊ शकता का तुम्ही? 100 पहा यानं काढला 50चा कोन. हे 10, 20, 30, 40, 50. कोणी काढला तेजसनं. तन्मयने त्याच्या दुप्पट काढला. म्हणजे 50च्या दुप्पट किती राहतो? 100. आता 100 हे माप कोण याच्यापैकी कोणता असणार? कोणता 100 मापाच्या कोणाला काय म्हणतो? पहा मी आधीच दिलेलं आहे तुम्हाला. आधीच दिलेला आहे. शून्यतला 0 म्हणतो. 90 पेक्षा जास्त सॉरी 0 पेक्षा जास्त 90 पेक्षा कमी असेल तर त्याला लघु कोण म्हणतो. विशाल कोन 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमीला म्हणतो आपण विशाल कोन. काटकोन 90 असतो. सरळ कोन 180 असतो. प्रविशाल कोन राहतो 180 आणि 360 दरम्यान राहतो. पूर्ण कोन राहतो 360. तर मग हा 100 मापाचा कोन कशामध्ये येणार? हा 100 मापाचा कोन आहे 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी. करेक्ट. विशाल कोनावर आहे आणि याच्यावर 2 प्रश्न आजकाल येणारच आहे परीक्षेमध्ये. तर हे परफेक्टली करून जा तुम्ही. हा धडा आता हा 2-3 वर्षापासूनच येतोय, 3 वर्षापासूनच येतोय. तर याच्यामधले आपण सगळे डाउट पाहिले. याच्यामधला कोणता डाउट असेल तर ते विचारून घ्या. सगळं आपण सगळं पाहिलं. ठीक आहे. अ, नमुना प्रश्नापासून तर स्वाध्यायामधले सगळे प्रश्न पाहिले. तुम्हाला याच्यामध्ये डाउट असेल तर विचारू शकता. नसला तर दुसरा कोणता टॉपिक असेल त्याच्यामधले डाउट आपण अ, असतील तर ते विचारा. नाहीतर मग आपण इथंच टॉपिक संपवून टाकू. काही डाउट आहे का दुसऱ्या धड्यामध्ये? कोणताही धडा असू द्या, कोणताही टॉपिक असू द्या. स्वाध्याय क्रमांक सांगा फक्त आणि प्रश्न क्रमांक सांगा. स्वाध्याय क्रमांक आणि प्रश्न क्रमांक. काही डाउट्स आहेत का? पहा एकच जण लाईव्ह आहेत विशालजी. लाईव्ह जास्त असलं तर मग कसं आहे त्यात समोरचे जे सर असतात, त्यांना पण करायला खूप छान वाटते जास्तीत जास्त